ट्रेनिंगचं टॉपिक आहे चेंज ऑफ ओनर सर्व्हिस. म्हणजे चेंज ऑफ ओनर सर्व्हिस मध्ये आम्ही थोडे चेंजेस आहे आणि ओनरच्या लॉगिन मध्ये काही चेंजेस झालेले आहे, नवीन अपडेट आणि फीचर ते पण मी दाखवणार आहे. जे टॉपिक आहे चेंज ऑफ ओनर सर्व्हिसचा, तर हे माझं जे लॉगिन आहे हे लॉगिन ओनरचं लॉगिन आहे. ओनरच्या लॉगिन मध्ये आपण नवीन फंक्शनलिटी ऍड केलेली आहे. तुम्ही लॉगिन केल्यानंतर जे लेफ्ट साईडला युजर डिटेल्स म्हणून आहे ऑप्शन, तिथं जायचंय तुम्हाला. इथे तुम्हाला जेव्हा तुम्ही हे केले ओनर केवायसी करता त्याच्यानुसार इथे डेटा फॅच होतो. जसं की तुम्ही जे ऍड्रेस, नंतर नेम, नंतर सिटी, ईमेल आय डी, जे तुम्ही ओनर केवायसी करता जे फिल केलेली ईमेल आय डी, मोबाईल नंबर आणि ऍप्लिकंट टाईप. म्हणजे जेव्हा तुम्ही केवायसी करता जेव्हा ऍप्लिकंट टाईप सिलेक्ट करता त्याचा ऍप्लिकंट टाईप आणि तिथं ऑर्गनायझेशनचं नेम टाकता. जसं की इथं ऍप्लिकंट टाईप घेतल्यानंतर पार्टनरशिप ऑफ फॉर्म आहे, तिथं तुम्हाला ऑर्गनायझेशन नेम म्हणून टाकण्यासाठी इनपुट फील्ड येतो. इंडिव्हिज्युअल साठी येत नाही आणि मल्टिपल लोन साठी पण जे बाकीचे पार्टनरशिप फॉर्म वगैरे जे असतात प्रायव्हेटली कंपनी रजिस्ट्रेशन करता वेळेस तुम्हाला ऑर्गनायझेशन नेम टाकण्यासाठी फील्ड येतो आणि ऍड्रेस येतो. आणि खाली तुम्ही जे ओनर ऍड करतात मल्टिपल ओनर, ते ऍड केलेले ओनर पण इथं शो होतात. ह्याच्या म्हणजे आपण असं फंक्शन दिलेले, एडिट वर जायचं. एडिट वर गेल्यानंतर तुम्हाला यापैकी कोणाला जर रिमूव्ह करायचं असेल, म्हणजे तुम्ही बाय चान्स तुम्हाला एखादा ओनर ऍड झाला केवायसी करता, ते चुकून ऍड झाल्यानंतर तुम्ही इथून रिमूव्ह करू शकता. डिलीट करायचंय, ओके करायचं आणि ओके केल्यानंतर इथं निघून जाईल. जर दुसरं तुम्हाला ऍड करायचं असेल, म्हणजे तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट करण्याच्या ओनर केवायसी केलेलं आहे, त्याच्यामध्ये काही एखादा ओनरचं मिस झालं तर तुम्ही इथं क्लिक करून ऍड करू शकता नाव. जसं की मी हे एक नाव घेतलं, त्याचा मोबाईल नंबर, त्याचा ईमेल आय डी, त्याचा ऍड्रेस, त्याचा आधार कार्ड आणि इथं सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर ओनर डेटा इन्सर्ट सक्सेसफुली, ओके. ओके हे केल्यानंतर इथं अपडेट झालं. अपडेट झाल्यानंतर तुम्ही जेव्हा प्रोजेक्ट क्रिएट करता, सपोज आता मी एक टेक्निकल पर्सनचं लॉगिन घेतो. आता मी टेक्निकल पर्सनचं लॉगिन करतोय. आता ELG रत्नागिरी घेतो मी फॉर एक्झाम्पल. एक टिपिकल प्रोजेक्ट मध्ये जातो आणि कोणते एक सर्व्हिस घेतो मी. सपोज हे प्रोजेक्ट कोड घेतो मी. पहिला पेज सेव्ह नेक्स्ट करतो. याच्यामध्ये जेव्हा आपण ऍप्लिकंटची डिटेल्स फिलअप करतो तेव्हा एडिट करतो. याच्यामध्ये आता हे माझा ओनर टाईप काय याचं पार्टनरशिप फॉर्म. आता मी इथं पार्टनरशिप फॉर्म घेतो. इज ऍप्लिकंटवर क्लिक करतो आणि त्यांचं जे नाव आहे ऍप्लिकंटचं, जे केवायसी केली होती त्या नावाने मी सर्च करतो. हा, आता हे नाव मी घेतल्यानंतर इथं सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर आता बघा हे इथं नाव तुम्हाला शो होईल, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आता 3 नाव ऍड केलेले आपण, 3 नाव दिसत आहे. आता सपोज आता इथं आता जे ऍक्च्युअल मध्ये सध्या जे केवायसी केल्यानुसार इथं नाव आहे. आता तुम्हाला इथं 3 नाव येत आहे ऍज पर सध्या आपण सिलेक्ट केल्यानुसार. आता आपण याच्यामध्ये अपडेट करू. एडिट वर जायचंय आणि सपोज हा आपल्याला रिमूव्ह करून टाकू आपण, हा नाव. ओके करायचं, ओके आणि सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर परत टिपिक लाईन मध्ये जायचं, बॅक घ्यायचं, सेव्ह नेक्स्ट करायचं.
एडिट करायचंय. जो तुमचा टाईप असेल, मल्टिपल ओनर असेल, जे काही असेल त्याच्यामध्ये सिलेक्ट करायचंय. इथे ऍप्लिकंटवर क्लिक करायचं, सेव्ह करायचं. हे बघा, आता दोनच नाव दिसेल ते तुम्हाला. म्हणजे तुम्ही असं अपडेट करून तुमच्या सिलेक्ट करू शकता. आता आपण जे एक ओनरचं नाव इथं रिमूव्ह केलं होतं, रिमूव्ह केल्यानंतर आपण परत नाव सिलेक्ट करत आहे, तर जे आता जे लेटेस्ट मध्ये जे आहे इन्फॉर्मेशन त्याच्यानुसार इथं प्रोजेक्ट मध्ये शो होत आहे. आणि सेव्ह करायचं, ओके करायचं. ऍप्लिकंट डिटेल्स मध्ये तुम्हाला हे बघा, हे दोन नाव शो होईल. आणि जो पहिला इज ऍप्लिकंट म्हणजे जे ऑथराइज ऍप्लिकंट आहे त्याचं नाव शो होईल आणि ऑर्गनायझेशनचं नाव. असं तुम्ही याच्यामध्ये आपण नवीन ओनरच्या लॉगिन मध्ये चेंजेस केले, म्हणजे हे अपडेट केलेलं आहे नवीन फंक्शनॅलिटी. एडिट करून तुम्ही तुमच्यानुसार बाय मिस्टेकली जेव्हा केवायसी केल्यानंतर एखादा चुकून ओनर ऍड झाला असेल, का एखादा ओनर राहिला असेल ऍड करायचं, तर इथं तुम्ही जाऊन अपडेट करू शकता. त्याच्यानंतर प्रोजेक्ट क्रिएट करून तिथं नाव सिलेक्ट केल्यानंतर तर पाहू शकता की सध्याच्या ओनरच्या लॉगिनवर अपडेट केल्यानुसार नाव येत आहे का. ही झाली नवीन फंक्शनॅलिटी याची ओनरच्या लॉगिन मधली. त्याच्यानंतर आपण ही फंक्शनॅलिटी जी आहे चेंज, जो ओनरचा जो आपण रजिस्ट्रेशन करतो, अगर तो एखादा चुकीचा झालेला असेल किंवा एखाद्याला रिमूव्ह करायचा असेल तर त्या अकॉर्डिंग आपल्याला ऍक्शन घेता येईल टेक्निकल पर्सनला ओनरच्या लॉगिनला जाऊन. ओनरच्या लॉगिनला दिलेले फंक्शनॅलिटी टेक्निकल. सेकंड थिंग की आता याच्यानंतर जो फंक्शन बसणार आहे चेंज ऑफ ओनरचं, ते सांगा. ठीक आहे. एक ओव्हरव्ह्यू आपण फ्लो दाखवून देतो तुम्हाला, जे नवीन फंक्शनॅलिटी ऍड केलेली. चेंज ऑफ म्हणजे ओनरच्या लॉगिन मध्ये जाणार तुम्ही, तिथं चेंज ऑफ ओनर एक सर्व्हिस आहे, तिथं क्लिक करणार. त्याच्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन शो होणार, इन केस ऑफ ओनर डेथ, इन केस ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. त्याच्यानंतर मग तुम्ही या दोन्ही ऑप्शन घेऊन वन ओनर टू वन ओनर ट्रान्सफर करू शकता. त्याच्यानंतर वन ओनर टू मल्टिपल ओनर ट्रान्सफर करू शकता, मल्टिपल ओनर टू वन ओनर ट्रान्सफर करू शकता, आणि वन ऑर्गनायझेशन टू वन ऑर्गनायझेशन ट्रान्सफर करू शकता. असं आपण फिल इन कम्प्लीटेड ट्रान्सफर प्रोसेस, चेंज ऑफ ओनर विल बी रिप्लेड ऑन सर्टिफिकेट आणि एंड. असं म्हणजे याचे चार ऑप्शन नुसार आपण याच्यामध्ये अपडेट केलेलं आहे. आता तुम्हाला प्रॅक्टिकली मध्ये दाखवतो तुम्हाला कसं करायचं. हे ओनरचं जे आपण चेंज ऑफ ओनर करतो, एखादा प्रपोजल अप्रूव्ह झाल्यानंतर चेंज ऑफ ओनर करतो, तेव्हा जो ओल्ड ओनर आहे त्या काही इंजिनियर असे तिकीट येतात की बा मी जेव्हा ओनरच्या लॉगिन जातो तो प्रपोजल नॉट फाउंड येतो. का की त्यांनी जे ओल्ड ओनर आहे त्याच्या लॉगिन मध्ये प्रोसेस करत असतो तो चेंज ऑफ ओनर साठी. ऍक्च्युली असं नाहीये, जे न्यू ओनर असतात त्यांच्या लॉगिन मध्ये जायचंय आणि तिथं जाऊन चेंज ऑफ ओनर सर्व्हिस आहे तिथं सिलेक्ट करायचंय. चेंज ऑफ ओनर साठी जो सपोज एक्झिस्टिंग जो ओनर होता त्यांनी ती प्रॉपर्टी नवीन ओनरला विकली असेल, तर का होईल, ज्या ओनरनी प्रॉपर्टी आता विकली असेल त्याच्याकडे जे राईट्स असेल तो त्याचा एक नवीन युजर आयडी क्रिएट करेल, नवीन रजिस्ट्रेशन करेल ऍज अ अप्लिकंट. तो सिंगल पण असू शकतो, मल्टिपल असू शकतो, ऑर्गनायझेशन पण असू शकतो किंवा फर्मचं पण असू शकतो. तर तो नवीन रजिस्ट्रेशन करून त्याचा आयडी क्रिएट करून त्यानंतर तो चेंज ऑफ ओनरची जो प्रक्रिया आहे, जी प्रोसेस आहे, तो त्याच्यासाठी अप्लाय करेल. ओके, एक्झिस्टिंग ओनर करणार नाही. कंटिन्यू परमिशन. ओके. चेंज ऑफ ओनर सर्व्हिस मध्ये आल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन इथं दिसेल, एक इन केस ऑफ ओनर डेथ, इन केस ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. याच्यापैकी तुमच्या
प्रपोजल मध्ये काय सिच्युएशन त्याच्यानुसार तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. जर प्रॉपर ट्रान्सफर असेल तर इथं सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर युएलबीचं नाव, कोणत्या युएलबीचं जो प्रपोजल आहे त्या प्रपोजलसाठी तुम्ही जे चेंज ऑफ ओनर करत आहे त्या युएलबीचं नाव सर्च करायचं. माझं आहे बुलढाणा आरपी. बुलढाणा आरपी सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर इथं सिलेक्ट सर्व्हिस मध्ये जेवढे आपले सर्व्हिस आहे ते इथं सर्व्हिस शो होतात. त्याच्यामध्ये तुमचं जे सर्व्हिस असेल ते सर्व्हिस सिलेक्ट करायचं आहे. जसं की बिल्डिंग परमिशन सिलेक्ट केलंय. त्याच्यानंतर माझी जी चेंज ऑफ ओनरची प्रोसेस आहे ते बिल्डिंग परमिशन मध्ये, ते मी बिल्डिंग परमिशन सिलेक्ट करतो. एंटर प्रपोजल नंबर, एंटर ऍप्लिकेशन नंबर, एंटर प्रपोजल कोड नंबर, हे तिन्ही पैकी तुम्ही टाकू शकता. आणि माझं जे प्रपोजल आहे 8193 आहे, इथं फिल करतो आणि सर्च करतो. सर्च केल्यानंतर ऍप्लिकंट डिटेल्स, जे अगोदरची डिटेल एक्झिस्टिंग जो ओनर आहे त्याची डिटेल्स इथं शो होते. आणि जे आपण सध्या जे न्यू ओनर आहे, न्यू ओनर जो आहे त्याचा डेटा इथं खाली फॅच होतो. जसं की इथं तुम्हाला दिसत आहे पार्टनरशिप फॉर्मचं नाव इथं सिलेक्ट करायचं. तुम्हाला एंटर न्यू ऍप्लिकंट नेम, इथे एंटर न्यू ऍप्लिकंटचं नाव सिलेक्ट करायचंय. जसं ऑर्गनायझेशनचं नाव येतं इथं, कारण त्याचं रजिस्ट्रेशन ऍप्लिकंट टाईप पार्टनरशिप फॉर्म मध्ये झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर खाली त्याचे को ओनर दिसतात, म्हणजे खाली जे ऍड केलेले ओनर. हा परमेश्वर, मला एक क्वेश्चन विचारायचा आहे यामध्ये, की आता जो आपण त्यांना यूज केस दाखवतोय, एका एक इंडिव्हिज्युअल ओनर ट्रान्सफर टू एक बिल्डर किंवा एक फर्म कडे ट्रान्सफर करत आहोत, राईट? हा 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 म्हणजे सिंगल ओनर टू आपण मल्टिपल ओनर पण असं म्हणू शकतो. रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये केलेलं आहे ना त्यांनी? हा हा हा, चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन मिळेल लँड डिटेल्स मध्ये 3 ऑप्शन आहे. एंटायर लँड परमिशन, पार्शली लँड परमिशन आणि इंटर लँड ऑफ सिंगल और मोर ओनर. तुमच्यानुसार इथं सिलेक्शन करायचं आहे आणि लँड डिटेल्स व्हॅल्यू टाकायची. इथं त्या लँडची जेवढी स्क्वेअर मीटर आहे तेवढं टाकायचंय. बस मी 500 टाकतो. आणि इथं सेल डीड आणि 7/12 एक्स्ट्रा प्रॉपर्टी इथं अटॅच करायचं. लँड डिटेल्स म्हणजे रेव्हेन्यू कार्ड, आपल्या 7/12 किंवा पीआर कार्डवर जो लँडचा डिटेल्स आहे त्याच्या अकॉर्डिंग ते टाकायचे लँड डिटेल्स, प्लॉट एरिया. हे मी अटॅच करत आहे माझं सेल डीड. आणि अपडेट करायचे. आता सपोज जर आता हे झालं इन केस ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. आता तुम्ही सपोज जर आता इन केस ऑफ आपण ओनर डेट जर घेतलं ना, त्याच्यामध्ये काही परत मी दाखवतो. चेंज ऑफ ओनर, इन केस ऑफ ओनर डेट, बुलढाणा, दोन्ही ऑप्शन दाखवून देतो तुम्हाला. अगोदर आपण जे बघितलं होतं इन केस ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, आता मी इन केस ऑफ ओनर डेट सिलेक्ट करत आहे. बिल्डिंग परमिशन सिलेक्ट मारू, बिल्डिंग परमिशन. माझा प्रपोजल आहे 8193 आणि सर्च करायचं. सर्च केल्यानंतर इथं तुम्हाला सेम शो होणार प्रोसेस साठी. इथं तुम्हाला फक्त ऍडिशनल इथं जे येणार आहे ते डेट ऑफ ओनर डेट, जे अगोदर आपण जेव्हा सिलेक्ट केलं होतं इन केस ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी मध्ये हे ऑप्शन तिथं तुम्हाला दिसलं नव्हतं. कारण इथे इन केस ऑफ ओनर डेट घेतलेली आहे ना आपण, त्याच्यामध्ये ही इथं डेट ऑफ ओनर डेट टाकायची तुम्हाला, त्याची कधी डेट झाली त्याची. आणि एंटर न्यू ऍप्लिकंट, जे आपण जे नवीन ओनरच्या लॉगिन मध्ये जे क्रिएट आहे त्याचा ऑर्गनायझेशन नाव सिलेक्ट करत आहे. जर मल्टिपल ओनर असेल तर पहिला मल्टिपल जो ऑथराइज ओनर असतो त्याचं नाव इथं सिलेक्ट करण्यासाठी येतो. आता याच्यामध्ये अगोदर जे आपण पहिल्यांदा सिलेक्ट केलं होतं इन केस ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, त्याच्यात 2 डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच साठी सांगितले होते. याच्यामध्ये मला डेट सर्टिफिकेट अटॅच करायचंय, 7/12 एक्स्ट्रॅक्ट प्रॉपर्टी अटॅच करायचं आणि लिगल हेअर सर्टिफिकेट अटॅच करायचं.
आणि अपडेट करायचे. इथं चेकबॉक्सवर क्लिक करायचं तुम्हाला, जो ओल्ड ओनर आहे त्याच्यावर, आणि अपडेट करायचंय. एरिया नॉट असेल ही आमचा जो यांना एरिया दिलेला आहे तो एरिया असण्याचा पॉपअप जर आलं ना, हा ऍडमिन कॉन्फिगरेशनचा इश्यू राहणार आहे, कारण ते ऍडमिन मध्ये तो एरिया दिलेला आहे त्यांना चेंज ऑफ ओनर साठी, सर्व्हिस साठी. अशीच सेम प्रोसेस आहे, काही हे नाही. आणि तुम्ही इथं जेव्हा आता सपोज सबमिट केल्यानंतर तुम्ही कंप्लीट डिटेल्स मध्ये जाणार ना, इथं बुलढाणा बिल्डिंग परमिशन, बिल्डिंग सबमिट केल्यानंतर इथे आल्यानंतर तुम्हाला रिन्युअल बिल्डिंग परमिशनच्या समोर ते टॅब दिसणार चेंज ऑफ ओनरचं, जे तुम्ही तुमचं क्लिक केल्यानंतर तिथं तुम्हाला शो होणार की बा ही इन प्रोसेस मध्ये आहे चेंज ऑफ ओनरची केस. असं तुम्हाला चेंज ऑफ ओनर मध्ये आम्ही युजर डिटेल्स मध्ये जो अगोदर मी फंक्शनॅलिटी सांगितलेली आहे तशी आहे. आणि त्याच्यानंतर चेंज ऑफ ओनर मध्ये आपण जी फंक्शनॅलिटी नवीन आहे की तुम्ही सिंगल ओनर टू मल्टिपल ओनरला पण ट्रान्सफर करू शकतात, मल्टिपल ओनर टू मल्टिपल, आणि मल्टिपल ओनर टू ऑर्गनायझेशन, असं तुम्ही ट्रान्सफर करू शकता प्रॉपर्टी. अडिप सर, सर्टिफिकेट पण दाखवून दे जरा कसं असतं. हा एक मिनिट. हे बघा अडिप सर, तर यामध्ये बघा जो केविन पीटरसन म्हणून नावाचा होता, जो व्यक्ती होता, त्यांनी जे मल्टिपल ओनर तर त्यांनी फर्मला ते ट्रान्सफर केलेलं आहे. अशा प्रकारे ते चेंज ऑफ ओनरचं सर्टिफिकेट तुम्हाला ऑथॉरिटी इश्यू करते. ओके. आणि जो अप्लिकंट आहे त्याचं अप्लिकंटचं पण डिटेल आहे, ऍडिशनल अप्लिकंट असेल ते ऍडिशनल अप्लिकंटचं डिटेल आहे. हे सर्व जे नावं आहे ऑटोमॅटिकली जे आपण रजिस्ट्रेशन करतो अप्लिकंटचं आणि फर्मचं त्याच्या अकॉर्डिंगच येणार आहे. त्यासाठी जे काही रिक्वायरमेंट आहे, प्री रिक्विजिट जे आहे, रजिस्ट्रेशनचं डिटेल प्रॉपर नसेल तर रजिस्ट्रेशनचं डिटेल आम्हाला पहिला प्रॉपर करून घ्यायचं आहे. आता हे मल्टिपल ओनर सिंगल ओनर. आता हा मल्टिपल ओनर आहे. मल्टिपल ओनर हा आपली प्रॉपर्टी ट्रान्सफर करतो सिंगल ओनर. ठीक आहे. अजून एक असेल तर ते दाखवून द्या. मल्टिपल ओनर टू सिंगल ओनर. अच्छा, नाही हा सिंगल ओनर टू मल्टी ओनर आहे. अशा प्रकारे ते चेंज ऑफ ओनरची सर्व्हिसेस आहे. आपण चेंज ऑफ ओनरचे अप्लिकेशनचं पूर्ण करून घेतलेलं आहे. आणि चेंज ऑफ सर्व्हिसचे जे आहे, ज्या परमिशन्स मध्ये आपली ट्रान्सफर झालेली असेल का इन केस ऑफ एनी डिसीज झालेला असेल तर त्या परमिशनचं आपल्याला नाव कसं चेंज करता येईल, हे दोन आपण इथे आज हे घेतलेले आहे डेमोसाठी. तर यामध्ये कोणाला क्वेरी असेल तर ते विचारू शकतो. सिंपल आहे, युजरच्या लॉगिन असेल करायचं.